नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 आपण असे घडलो या विषयाचा एक पाठ अभ्यासणार आहोत. पाठ क्रमांक 3 पृथ्वीवरील सजीव. यामध्ये आपण पुढील घटकांचा अभ्यास करणार आहोत. 1. पृथ्वीची उत्पत्ती, 2. पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती आणि 3. पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. तर प्रथम आपण पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली याबद्दल माहिती घेऊ. आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली, ती बदलत असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले. मुलांनो बघा, तुम्हाला हे चित्र दिसते, याच्यामध्ये हे पृथ्वीचं चित्र आहे. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला आणि त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले आणि सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह त्यामुळे निर्माण झाले. हे ग्रह कोणते आहेत तर त्यांची नावे पुढीलप्रमाणे: 1. बुध, 2. शुक्र, 3. पृथ्वी, 4. मंगळ, 5. गुरु, 6. शनी, 7. युरेनस आणि 8. नेपच्यून. तर हे सर्व ग्रह जे आहेत हे सूर्याभोवती फिरतात. आपण त्याला सूर्यमाला म्हणतो. हे चित्र दिसते, त्याच्यामध्ये ही सूर्यमाला तुम्हाला दिसते. पुढील घटक आहे पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. हे जे ग्रह आहेत या सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली. असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. हे एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज भासते. हे वरती चित्र आहे, त्याच्यामध्ये हे सूक्ष्मदर्शी यंत्र आहे आणि त्याच्यामधून हा एकपेशीय सजीव असा दिसतो. पुढील घटक आहे पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. त्यापैकी या पाठामध्ये आपण प्राणीसृष्टीचा अभ्यास करणार आहोत. पुढे काही प्राण्यांची चित्र दिसतात तुम्हाला. तर या प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: प्राणी श्वासोच्छवास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. काही प्राणीजातींमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात आणि काही प्राणीजातींमधील प्राणी अपत्याला जन्म देतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे ही पृथ्वीवरील सजीव आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, पृथ्वीखेरीज मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना वाटत आलेली आहे. असे असले तरी त्याविषयीचे निश्चित तथ्य अजून पुढे आलेले नाही. मुलांनो, तुम्ही विविध आकारांच्या चेंडूच्या सहाय्याने सूर्यमालेची प्रतिकृती घरी तयार करून बघण्याचा प्रयत्न नक्कीच करा.